नमस्कार, शिल्पाज किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण मसाला भेंडी पाहणार आहोत। त्यासाठी मी ही अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे। ही मी स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेली आहे। कपड्याने पूर्ण पाणी तिचं सुकवून घेतलेलं आहे आणि ही अशी मी कट करून घेतलेली आहे। व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशी पूर्ण भेंडी मी अशी कट करून एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। तुम्ही पण या पद्धतीने असं कट करून घ्या आणि एका बाउलमध्ये काढून घ्या आणि भेंडीला पाणी अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर भेंडी कुरकुरीत होणार नाही। आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले ॲड करायचे आहेत। सगळ्यात आधी मी बेसन पीठ ॲड करणार आहे। मी बेसन पीठ या जो चमचा मी दाखवलेला आहे या चमच्याने 3 चमचे बेसन पीठ टाकत आहे। त्यानंतर यामध्ये आता आपण 1 चमचा आपलं तांदळाचं पीठ टाकून घेऊया। तांदळाचं पीठ नसेल तर काही हरकत नाही, टाकलं नाही तरीही चालेल, भेंडी कुरकुरीत होते। जर असेल तर तुम्ही आवश्यक टाका, नसेल तर काही हरकत नाही। आता आपण यामध्ये आपले जे रोजचे मसाले असतात ते आपण टाकून घेऊया। जसे की लाल मिरची पावडर आहे, लाल मिरची पावडर मी 1 चमचा टाकलेला आहे। त्यानंतर आता यामध्ये आपण धने पावडर टाकून घेतलेला आहे, धना जिरा पावडर टाकलेला आहे किंवा धने पावडर टाकलं तरीही चालेल तुम्ही। आणि त्यासोबत आता यामध्ये मी पुन्हा ही काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे। ही तेवढी तिखट नसते पण यामुळे कलर येतो। जर अवेलेबल असेल तुमच्याकडे तर तुम्ही अवश्य टाका। आणि त्यासोबत मी आता यामध्ये आमचूर पावडर टाकत आहे, थोडासा आंबटपणा खट्टा मिठापणा येण्यासाठी। आणि यानंतर मी यामध्ये चाट मसाला पण टाकलेला आहे, अर्धा छोटा चम्मच टाकलेला आहे आणि छोटासा चम्मच हळद टाकलेली आहे। सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। आणि आता याला आपल्याला पूर्ण ह्या भेंडीला लावून घ्यायचं आहे। आणि तुम्ही पाहिलं असेल मी मीठ अजून यामध्ये टाकलेलं नाही आहे। जर आपण मीठ आत्ताच जर टाकलं तर भेंडीला पाणी सुटतं, त्यामुळे मीठ आत्ताच टाकायचं नाही आहे। मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। पहा किती छान मसाला लागलेला आहे भेंडीला पूर्णपणे। आता इकडे मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया। या मसाला भेंडीसोबत मी बरंच काही अजून बनवत होते, त्यामुळे तुम्हाला आजूबाजूला पसारा दिसत असेल। आणि मी हे मुलांच्या सकाळी टिफिनमध्ये बनवत होते, त्यामुळे थोडीशी घाई होती। मी आता यामध्ये 2 मोठे चम्मच तेल टाकलेलं आहे। आता तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आता ही आपल्याला जी आपण पूर्ण मसाला लावून घेतलेली भेंडी आहे का नाही ती टाकायची आहे। आता ही टाकल्याच्या नंतर आता याला आपण मिक्स करून घेऊया तेलामध्ये। आणि याला आपल्याला मीडियम गॅसवरच पूर्ण आपल्याला ही भेंडी कुरकुरीत करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम ना कमी करायची आहे ना जास्त करायची आहे। तुम्ही तोपर्यंत बाकीची सर्व कामं करू शकता। आता मी यामध्ये मीठ टाकून घेत आहे। जेव्हा पॅनमध्ये आपण भेंडी टाकू तेव्हाच तुम्हाला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, त्याच्या आधी मीठ आपल्याला टाकायचं नाही आहे। आणि हे तुम्ही गॅसवर एका साईडला ठेवून देऊ शकता आणि इकडे तुम्ही कणिक मळून किंवा पोळी वगैरे करून तुम्ही बाकीची जी कामं आहेत ते करून घेऊ शकता। आणि याला मिक्स करून आपल्याला मध्यम आचेवर ठेवून द्यायचं आहे आणि ती मस्त छान अशी मध्यम आचेवर छान अशी कुरकुरीत होते। हे पहा मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी याला बाजूला ठेवून देते आणि माझे बाकीचे जे कामं आहेत ते पण मी तोपर्यंत करून घेते। आज मी मुलांच्या टिफिनमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच मी उडदाचे वडे पण दिले होते आणि ही मसाला भेंडी आणि चपाती दिली होती। खूप सकाळची घाई होती, त्या गडबडीमध्ये मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे। ही पहा भेंडी आपली तयार होत आहे, किती छान झालेली आहे ना। आणि आमच्या इथं पूर्ण भाजी जे आहे दुसऱ्या भाज्या पाव किलो लागतात, पण भेंडी मात्र आमच्या इथे अर्धा किलो 1 किलो लागते, कारण ही भेंडी आमच्या इथे सर्वांनाच आवडते। तुम्ही पाहिलं असेल वडे पण तयार झालेले आहेत माझे आणि मुलांच्या टिफिनची पूर्ण तयारी झालेली आहे, चपाती पण झालेली आहे। हे पहा आपली झालेली आहे भेंडी। आता मी मुलांच्या टिफिनमध्ये सर्व करते आणि तुम्हाला दिसत असेल मी वडे पण केलेले आहेत आणि चपाती पण केलेली आहे आणि मुलांच्या टिफिनमध्ये मी हे देत आहे। तुम्ही पण ही मस्त अशी भेंडी बनवा आणि मुलांच्या टिफिनमध्ये किंवा लंचमध्ये किंवा डिनरमध्ये बनवा। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, शिल्पाज किचन पहा।